श्री गणेशाय नमः। मागुते गरुडा प्रति मधुसूदन स्वय सांगतशे आपण पिंडदेह झाला निर्माण त्रेदश दिन प्राप्त होता। महामार्गे गमन करी प्रेत दिवा रात्रो बुभूषित मार्गे असे पत्रा देवने बहुत दुःखात्यांत तेने पावती। क्षुधा तृषेची पीडा फार ऐशे प्रेत पावे यमपुर 86,000 त्रिशतेवर 3 उपर योजनेवरती। आता या 4थ्या अध्यायाची कथा सुरू होते। म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात 10व्याच्या दिवशी 10वा किंवा 13व्याच्या दिवशी 13वा 13वा झाला 10वा जरी केला तरी 13व्याचा नैवेद्य द्यावा लागतो आणि 13व्या नंतर तो जीवात्म्याला मुक्तता आहे तिथून। म्हणजे तिथलं त्याचं का संस्थान हटलं, तिथलं त्याचं राहणीमान तिथं संपलं। त्याला 2 यमदूत पाठीमागं असतात आणि त्याला चालवायला लावतात यमपुरीचा मार्ग। आता तो यमपुरीचा मार्ग जो भगवंत सांगतात गरुडाला तो अत्यंत कठीण आहे। बरं चालावा कसा लागतो तर याला रात्रंदिवस त्या वाटेने चालायचं यमपुरीच्या। इतका भयान मार्ग आहे की जणू तलवारीच्या धारेवरून त्या जीवाला चालावं लागतं। अत्यंत दुःख त्या जीवाला होतं। एकतर भूक लागते, तहान लागते, पाणी नाही, अन्न नाही आणि चालायचं तरी किती तर याला मृत्यू लोकापासून तर स्वर्गापर्यंत 86,300 कोस एवढं अंतर चालायचं आहे। ऐका त्याला रोज किती तास चालावं लागतं आणि किती चालावं लागतं तेही सांगतो। ऐका पुढे भगवंत सांगतात इतुके अंतर यमलोकासे भूलोकावणी प्रेता जावयासे 247 योजनाशे प्रति दिवशी चालावे लागे। महादुःख मार्गी पावत यमपाशे बद्ध नित्य हाय सेरुधन करीत स्वगृह अजून यमपुरी जाई। भगवंत म्हणतात गरुडा अरे त्याचं अत्यंत दुःख असतं रे। एकतर भूक लागते, तहान लागते, 86,300 कोस मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत चालावं लागतं आणि या वाटेमध्ये नित्य नेमाने त्याला 24 तास चालावं लागतं। किती तास 24 तास आणि या 24 तासात अंतर किती चालायचं तर 247 कोस रोजचं 24 तासात तेवढं अंतर पार केलं पाहिजे त्याने। म्हणजे जवळपास 3 किलोमीटर कमी 250 कोस। आपल्याला गाडी प्रवास सुद्धा एवढा जमायचा नाही येऊन जाऊन। आराम गाडीत गेलं तरी माणसाला कसं होईल। मग स्वर्गाचा विचार करा, त्या स्वर्गाच्या वाटेनं त्या जीवाला जायचंय। अजून पुढे भगवंत सांगतात मग तिथं कसा त्याला देह दिला जातो तो सूक्ष्म देह दिला जातो ज्याला मृत्यू नाहीच पण यातना नक्कीच। म्हणून एकतर त्याला घरदार बायका पोरं सर्व सोडून जावं लागतं। हा जीवात्मा रडत त्या मार्गाने चाललेला आहे यमपुरीच्या वाटेने। सर्व सत्वरात षडसा विश्राम अस्ति प्रेतास प्रति श्राद्धे मुहूर्त प्रेतास सावकाश बैसविती तेथ श्राद्ध केल्याचे पा अन्न भक्षविती प्रेता लागून षडस्पुराची नामे भिन्न एकीकडून श्रवण करी। भगवंत सांगतात गरुडा या वर्षभरामध्ये त्या चालणाऱ्या जीवात्म्याला 16 ठिकाणी घटका भर बसायला मिळतं। त्या 16 पुऱ्याची नावं सांगितलेली आहे। जसं की एखाद्या रस्त्याला 16 गावं आहेत, 16 मुक्काम आहेत, मग त्याचे 16 मुक्काम आहे आणि त्या ठिकाणी त्याला जेवायला मिळतं। ते कुठलं मिळतं जेवायला तर आपण महिन्यानी त्याचं श्राद्ध घालतो। आपल्याकडे घालतात की नाही? हां, महिन्याचं श्राद्ध त्याला मासिक श्राद्ध म्हणतात। मग या मासिक श्राद्धाचं जर मनापासून आपण कोणाला खाऊ घातलं तर त्याचं पुण्य त्या जीवाला जातं। तेच अन्न जणू काय त्याने खाल्लं, बाकी त्याला महिनाभर खाणं नाही, पिणं नाही, काही नाही। त्या जीवात्म्याला उपाशी तापाशी 24 तास चालावं लागतं। आणि किती चालावं लागतं ऐकताय ना सगळे? किती 24 तासामध्ये किती अंतर चालावं लागतं ऐकताय ना सगळे गरुड पुराण? खरं तर असं वर बसू नये, खाली बसलं तर अतिउत्तम। आज आता लक्ष घ्या। हां, किती चालावं लागतंय 247 कोस दिवसाला। मी गरुड पुराण तुमच्यासाठी खूप सुंदर सांगणार आहे। फक्त थोडंसं मला समोर दिसा, तुमचे हसरे चेहरे बघून मला सांगायचे। हां, या जीवाचं अत्यंत हाल आहे, अत्यंत दुःख आहे त्या जीवाचं। आणि तिथं त्याला महिन्याचं जे
मासिक श्राद्ध तुम्ही करणार आहात त्याचं जेवणाचा स्वाद त्याला मिळतोय, एवढं दुःख त्या जीवाचं. ऐका, या म्याणी सौरीपुर नरेंद्र भवन गंधर्व नगर शैल्यागमानी क्रूर कौचापुर विचित्र भवन बहुपद दुःखद नाम नाना क्रंद भवन संतप्त भुवन रौद्र पयवर्ष अनदान शितळ्या विधान बहुभीती धर्म भुवन याम्यपुर ऐशी 16 पुरे समग्र मार्गे प्रेतासे विश्राम कर आस्ती खगेंद्रा जाण पहा. भगवंत म्हणतात त्या 16 पुरेची नावं सांगितल्यात. शौरीपूर नरेंद्र भुवन गंधर्व नगर शैल्यागम कौचापूर भवपद अशी ही जी नावं आहेत ही 16 नावं आहेत. या 16 ठिकाणी घटकाभर त्याला विसावा आहे. आणि 12 महिन्यात 12 वेळा तुम्ही जे मासिक श्राद्ध केलंय त्या जेवणाचा काही स्वाद त्या जीवाला मिळतो. बाकी त्याला काही नाही, कुठं विसावा नाही, त्याला थांबून देत नाही. त्या वाटेने चालताना त्या जीवाला धाप लागते. धाप आपल्याला लागते का नाही? जरा भरभर कुठं चालल्यानंतर थकवा येतो, अरे फार थकलो, थांबायला पाहिजे, बसायला पाहिजे, पाणी पिलं पाहिजे, कुठेतरी सावली पाहिजे. ह्या जीवाचं किती नाजूकपणा आहे. पण तिकडं नाही, त्या सूक्ष्म जीवाला कुठं विसावा नाही. त्याचं शरीरही मरत नाही एवढं सहन करताना, पण त्याला दुःख मात्र होतं. म्हणून ते भोगावं लागतं. त्या मार्गे मर्कटा परी प्रेत जाता रुदन करी काय कर्म म्या जन्मांतरी केले अंतरी आठवित. ह्या जीवाला माणसासारखं तिकडे चालता येत नाही. लक्षपूर्वक गरुड पुराण ऐका. माणसासारखं चालता नाही, माकडासारखं चालावं लागतं. आता माकड कसं चालतं हे माहिती आहे सगळ्यांना. उगाच गमतीला कधी आलं तर ते 2 पायावर तेवढ्या पुरतं नाटकं करतो, नाही तर तसं चालत नाही. ते पुढचे 2 हात टिकून उड्या मारत टुनू पळतं. असं माकडासारखं याला पुढचे 2 हात टिकून पायावर असं उड्या मारत बेडूक उडीसारखं पळावं लागतं. टुनू उड्या मारत माकडासारखी अवस्था आहे. आणि ते जीव रडतो, मी असं काय कर्म केलं की भगवंताने मला एवढी शिक्षा दिली. की तेव्हा कळतो मज मनुष्य जन्म असता धर्म अनुष्ठेला नाही तत्वता आळस आणि निद्रा करिता त्यागीला सर्वता शिष्टाचार ज्या शौचेच्या मुळे करून धर्म वाढत तो रात्रंदिन तपाई वाढत तसे गण बाह्य अभ्यंतर जाण मळ जाती. त्या जीवाला आठवतं की मी मनुष्य जन्म परमेश्वरानं मला अनायास दिला होता या मृत्यू लोकामध्ये. मी तिथं नामस्मरण चिंतन का नाही केलं, वेळेवर स्नान का नाही केलं, देवाची भक्ती का नाही केली, की ज्या नामस्मरणाने या नित्य नेमाने माझ्या शारीरिक मळ तर जातोच, अंतर्मळही नामाने जातो. मग हे मी केलं नाही, त्याचं एवढं मोठं वाईट फळ मला भोगावं लागलं की आता 12 महिने मला एकट्याला यमपुरीचा मार्ग चालावा लागतो. ज्या निंदेने प्राप्त नरक ही निंदा केली न करिता विवेक धर्मार्थ असे हा लोक ते त्या विवेक म्या केला. दारागृह आणि पुत्र यात वैगेले समग्र नित्य अन्नदान परोपकार नाही लव मात्र खर्चिले. तो म्हणतो, बऱ्याच वेळा तो म्हणतो म्हणण्यापेक्षा आपणही म्हणतो. काय करतो आपण? देवाची भक्ती नामस्मरण चिंतन करतो का? नाही. मग बऱ्याच करून लोक खोटाळक्या करतात. हा विषय इथं आला. याला निंदा म्हणतात. लोकांची टिंग चाडी चुगली करणे यामक्याचं चमकं म्हणजे ही निंदा इतकी वाईट आहे की तो जीवाला त्या स्वर्गाच्या मार्गाला तिथं कळतो. तर मग तो या धर्माच्या लोकांमध्ये मी इथं जन्माला आलो होतो, परंतु मी धर्म नाही केला. मी लोकांच्या चाड्या चुगल्या करून जीवन जगलो, परमेश्वराचं चिंतन नाही केलं. इथं शरीराचा स्वार्थ धरला, बायका पोरांचं हित करत बसलो. घरदार बायका पोरं यातमध्ये अन्नदान कधी केलं नाही, परोपकार केला नाही, नामस्मरण चिंतन केलं नाही. परिणामी मला एकट्याला आता स्वर्गाचा मार्ग कठीण असा चालावा लागतो. कसा आहे स्वर्गाचा मार्ग? ऐकताय ना सगळे? कसा आहे सांगा बरं? कोणाच्या डोक्यात बसलाय का? तलवारीच्या धारेवरून चालणे इतकं कठीण आहे. पुन्हा ऐका, पुन्हा मी उजाळा देतो. कसा आहे? स्वर्गाचा मार्ग तलवारीच्या धारेवरून चालणे इतका भयान आहे. काटे सराटे भरपूर आहेत. ऊन वारा पाऊस सगळं सहन करावे लागतं त्या वाटेने. ज्या पुरुषाने धनसंचय केला त्याचा जीवित्व न्याय धिकारी जीव प्रेतमय दुःख समय प्राप्त झाला. मी नाही केले दान अथवा नाही घडले हवन हिम पर्वत गवारी जाण नाही गमन म्या केले.
आणि मग त्या जीवाला आठवतं मी पैसा पैसा करत बसलो आयुष्यभर, फक्त धन संपदा वाढवत बसलो, आणि मग मात्र माझं शेवटला अंतकाळी कोणी नाही, बायका पोरं सगळे धनाचे सोबती, माझं कोणी नाही. मी कधी डोंगरात दऱ्या खोऱ्यामध्ये निसर्गाचा आनंद घेतला नाही, कधी तीर्थयात्रा केल्या नाही, की कधी इतर ठिकाणी तो जीवनाचा आनंद घेतला नाही. नाही शेविले भागीरथी जळ, जिच्या प्रभावे स्वर्ग अतुळ, प्राप्त होय अंजळी जळ, एक वेळ शिवताचे, आणि नाही खणले तलाव, मनुष्य पक्षाचा धरुणी भाव, निर्जल देश जेते स्वयंमेव, नाही स्वजाळ जळ केले, नाही केले नित्य दान, आणि ना केले गोसेवण, शरीर शुद्धी लागून काही आचरण नाही केले. तो जीव अति दुःखी होतो. तो म्हणतो मी काशीसारख्या ठिकाणी गेलो नाही. काशीला काय आहे? तर गंगा आहे. त्या गंगेचं वंदळभर पाणी कधी पिलो नाही की ज्याने माझं देह पवित्र होईन अशी अपेक्षा नाही केली. मी कधी तलाव विहीर खोदली नाही की ज्या भागामध्ये पाणी लोकांना मिळत नाही तिकडे पाण्याची व्यवस्था नाही केली. लोकांचं सोडा, पण निदान मुख्य प्राण्यांना तरी रानामध्ये पाणी मिळेल याची व्यवस्था केली नाही. रानावनात पशुपक्ष्यांच्या ताण भागली पाहिजे, भूक भागली पाहिजे, अन्नधान्याची व्यवस्था नाही केली. तुम्ही आम्ही घर बांधतो, दार बांधतो, शेती घेतो, वाडी घेतो, सगळं घेतो, पण पशुपक्ष्यांना काय आहे हो? कुठं त्यांचं घर आहे? हा दुर्दैव आपलं आहे. ज्या घरात आपले पिढ्यानपिढी चालल्या तिथंच आपण राहतोय. पक्षी तसं नाही हो. त्या पक्ष्यांचं काय विशेष आहे? एकदा घरट्यामध्ये पिल्लं झाली, पंख फुटून निघून गेली की ती पक्षी आणि पक्षीनी त्या घरट्यात पुन्हा राहत नाही. दुसरं नवीन घरटं बनवतात, तिकडे नवीन पिल्लांना जन्म देतात, तिथूनही ती पिल्लं निघून गेली की असं मरेपर्यंत ते पक्ष्यांचं आयुष्य किती कमी आहे. मनुष्य पिढ्यानपिढी तिथंच राहतोय, पण पक्ष्यांसारखा त्याग नाही. म्हणून पशुपक्ष्यांना घर नाही, दार नाही, शेती नाही, वाडी नाही, तरी ईश्वराने त्यांना खाऊ पिऊ घातलंय. पण तुमचं आमचं अर्ध कर्तव्य काय? आपण सुद्धा पशुपक्ष्यावर प्रेम केलं पाहिजे, निसर्गावर प्रेम केला पाहिजे, झाडं वृक्ष लावली पाहिजे, आणि पाण्या लावण्याच्या कुठेतरी सोया केल्या पाहिजेत. फार मोठ्या बारवा नको, विहिरी नको, पण जिथं पाण्याचा झरा आहे तिथं थोडासा ढकला तरी करून ठेवला तर कोणीतरी ससा मासा पक्षी पाणी पिईन याची अपेक्षा केली पाहिजे. फार मोठे पुण्य आहे. नित्यनेमानं आपण दान करत नाही, नित्यनेमाने गायीची सेवा करत नाही. गायी तर आता राहिलीच नाही. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. आपल्या हिंदू धर्माला हा मोठा कलंक आहे. गायी राहिला नाही. ज्याच्या गोठ्यात गाय आहे, ज्याच्या गोठ्यात घरात माय आहे, तिथं काय कमी आहे? तिथं सर्वच काय आहे. म्हणून शरीराच्या शुद्धीसाठी आईची गायीची सेवा झाली पाहिजे, आणि तीही भगवंताने इथं सांगितले. ज्याने ते केले नाही त्याला यमपुरीच्या मार्गाला त्रास होतो. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, सीतार्पण, पितृयज्ञ, पंचमहायज्ञ शरीर. ही जसं हे शरीर पंचमहाभूताचं आहे, तर 5 यज्ञ येत नाही. अग्नी सुद्धा यज्ञ आहे. होम करतो आपण, अग्नीला आव्हान देतो, मग त्या होमामध्ये ते सर्व आव्हान देतात. त्यात वायुवाचं आव्हान आहे, अग्नीचं पर्जन्याचं आव्हान आहे. हे सर्व का पंचयज्ञ आहे खरं तर ते आपल्याला कळतच नाही. आपल्याला हे तरी कळलं तरी बस झालं की पंचमहाभूताचं हे शरीर आहे. आपलं आहे का काही? यातलं एक कमी पडलं तर माणूस जगणार आहे का? आहे का कोणाच्या डोक्यात? एक काहीतरी कमी करून टाका, बघू द्या जगतोय का आपण. पृथ्वी आकाश या 5 तत्वातलं काहीतरी कमी केलं तर जगू शकत नाही. पंचमहाभूताचं शरीर, आणि या पंचमहाभूतावर सुद्धा या परमेश्वराची सत्ता आहे. तर त्याचं चिंतन सगळ्यांनी केलं पाहिजे. इथं सांगितलंय पंचयज्ञ समजून घेतलं पाहिजे. म्या नाही केले देही आसोनी, नाही रुद्रजप विष्णू पूजनी, देहन लाविला तीर्थयात्रा कारणी, सत्र संग्रह नाही केला, नाही केले ब्रह्मचार्य व्रत, न निजलो भूमीवरी नित्य, स्वार्थ धरोनी मनात, वंचना जनात म्या केली. काही लोक एवढी अभिमानाने तंबून गेलेत की मोठेपणा सांगत राहतात. ते म्हणतात नाही हो मी खाली झोपलो असतो, मला झोपच येणार नाही. म्हणलं काय झालं? नाही का आधीची सवय ना. काय म्हणतो तो? आणि स्वर्गाच्या मार्गाला तर 24 तास प्रवास आहे. 24 तास समजतात ना. आज वार कोण वार आहे का सगळ्यांच्या डोक्यात? वार शनिवार. कधी चालू झाला हो? शनिवार कधी चालू झाला? रात्री. काल रात्री 12 वाजता. आता आज संपेल कधी? आज रात्री 12. याला काय म्हणतात? 24 तास. 24 तासाचा एक दिवस.
मग याला 24 तास चालायचे, पुढचे 24 तास परत लागू झाले ना पुढचे. याला आहे का खाणं आहे का पिणं आहे का झोपणं आहे का काय, या जीवाचं काय आले, हे प्रत्येकाचंच होणार आहे बरं का. सगळ्यांना स्वर्गाला जायचंय. अगदी वाचक पण ऐकणारे श्रोते पण. इथं भगवंताचं चिंतन नाही केलं तर सगळ्यांना स्वर्ग मार्ग आहेच. म्हणून अहंकार नको. कधीतरी आयुष्यामध्ये ब्रह्मचर्याचं वार्त पालन केलं पाहिजे. जमिनीवर झोपलं पाहिजे. स्वार्थ सोडून दिला पाहिजे. सर्व आहे हे कोणाचं आहे? त्याचं आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. नारायणाने तुम्हाला हात पाय कान नाक डोळे सगळं दिले, मग त्याचं चिंतन करायला काय अवघड आहे? ते जर केलं नाही तर यमपुरीची वाट पुढे चालावीच लागणार 24 तासासाठी. मग इथं अभिमान नको. लोभ काम क्रोधे करुण द्रोह भूतगणाशी जाण, शरीर हे तो मणी धरुण, नाही कल्याण फुले केले. ब्राह्मण गुप्तशेष नाही शेविले, माता पित्याचे चरण न वंदिले, मधुर वाणीने तो शविले, श्री म्हणे चांगले पती म्हण. आणि मग इथं भगवंत सांगतात प्रत्येक माणसाला अहंकार निर्माण होतो. काम क्रोध लोभ षड विकार देहामध्ये भरून ठेवलेलं असतं. या षड विकारानं त्याचं कधी कल्याण नाही होत, कधीच नाही होत. आणि मग भाव चालतो तो माणूस. भाव चढलेला माणूस नेहमी म्हणतो माझे भाऊ बंधव गावकी भावकी माझ्या उरावच वाईट आहेत, ते सगळेच वाईट आहेत माझ्यासाठी. अरे तू कितीही त्याच्या नावाने बोंबलला तर तेच खाद्य देणार आहे. शेवटी खाद्यकरी तेच आहे ना, भावकीतले चौघे जण किंवा गावकीतले. म्हणजे ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण त्यांच्या नावाने ओरडू नये. तर षडविकार आपल्यात जे भरलेत ते नाही हाकलत आपण, ते तसेच असतात आणि तेच हे बोलायला होतात. मग बीपणाचा अहंकार सोडून दिला पाहिजे. इथं जनता जनार्दनाची सेवा केली पाहिजे, साधू ब्राह्मणाची सेवा करावी. आणि सर्वात श्रेष्ठ सेवा आहे ती आई आणि वडिलांची. याच्यासारखं आराध्य दैवत जगात नाही. ज्याने कोणी हे केलं नाही तो या स्वर्गाच्या मार्गाला चालल्यानंतर तो म्हणतो बस मी आई बापाची चरणवंदना नाही केली, जनता जनार्दनाची सेवा नाही केली, गोड भाषेने कोणाला सुख दिलं नाही, बायकोचं ऐकत बसलो, हे सगळं त्याला तिकडं आठवतं. अख्खं आठवतं त्या स्वर्गाच्या वाटेला. पतिमर्ता अग्निप्रवेश नाही केला मी सावकाश, वैधव्य धर्म विषयच व्रत उपवास नाही केला, नाही केले शरीर शोषण, परांना विषय उद्धतमन, प्रतिग्रहाचे दुष्टदन, कुठं साक्षीने वारंवार. मग एखादा स्त्रीच्या रूपातील मनुष्य मरण पावला, स्त्री, मग त्यावेळेला तिला तर ती विधवा असेल तर ती म्हणते मी पती मेला तेव्हाच का नाही सती गेली, मी विधवा धर्म का नाही पाळला, तिचंही दुःख. म्हणजे प्रत्येक जीवाला दुःख आहे. पुरुषाला सुद्धा काय करावं काय न करावं त्याचं दुःख. खोट्या साक्षी दिल्या, खोटं बोललो, अनेक गोष्टीचं, दुसऱ्याचं फुकटचं खालं, या सगळ्या गोष्टीचं दुःख त्या यमपुरीच्या मार्गाला आठवावं लागतं. आणि ही नंबर सगळ्यांचेच आहे. जे गेले त्यांचे तर आहेच, पण आपले पण लागतात. पण ज्यांच्यासाठी गरुड पुराण होतं ते मोक्षाला जातात. आपल्यासाठी सगळ्यांसाठी होईल की नाही गॅरंटी नाही. अवघड आहे विषय. म्हणून परमार्थ जिवंतपणे करा, खोटी साक्ष देऊ नका. द्रव्य मिळविले अपार, नाही तृष्णा क्षमदी लो मात्र, समान पंक्तीस भोजन साद्र, पूजा प्रकार न संपादिला, पाका माझी केली वंचना, न संतोषविले स्वजना, ऐशी शरीराची धरुणी तृष्णा, परलोक साधन नाही केले, ऐसा प्राणी विलाप बहुत, मार्ग अक्रमिता नित्य करीत, क्रूर यमदूत ताडित कष्टे प्रेत मार्ग चाले. आणि मग त्याला आठवतं मी चिकार पैसा कमवला पण माझ्यासोबत कुठं काय, आता पाणी पाजत नाही कोणी, ते यमदूत निष्ठूर वाणी मारतात, दात ओठ खातात. नाही त्या यमाशी करुणा, त्याला अजिबात करुणा नाही, दया नाही. कारण इथं तुम्ही आम्ही एकमेकावर केली तर मेल्यानंतर कोणीतरी आपल्यावर दया करेल, तर त्या यमदूतांना दया येईल. तिथं कोणी नाहीये. मी कधी पंक्तीला भोजन घातलं नाही की जेवायच्या वेळेला काहीतरी जेवायला बसले की अशी सुरुवात करतात की बस हात धुवणार नाही, देवाला म्हणजे आचमन करून देवाचं वंदना करणार नाही, देवाला बोलवणार नाही की या जेवायला म्हणून. देव काय ताटात येऊन जेवतो का? तर त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे ना. ते नाही करत. कोणाला आपल्यापासून आनंद देणारी लोक नाहीत. मग ते सगळं दुःख त्या वाटेला यमपुरीच्या वाटेला त्याला होतं आणि त्याची पावलं कमी पडतात आणि ते यमदूत दात वट खाऊन मारतात त्याला पाठीमागे. चल तुझी पावलं कमी पडतात. अरे 24 तासात 247 कोस चालायचे आपल्याला, उरकलं पाहिजे.
असं म्हणून दात वट खाऊन मारतात ते. दोघं जण असतात, एक एक नाही, दोघं जण आहे. मग तिथं आणि नग्न अवस्थेमध्ये हा जीवात्मा चालेल, त्याला अंगावर वस्त्र नाही काय नाही. पदोपदी मूर्छायमान ऐसा प्राणी विलाप गहन जाये पुत्रदिका स्मरण क्रंधाय मान होतशे म्हणे हा जाया सुता ऐसा अवरात्र शोक करीत तयाच्या दुःखाचा भावार्थ किती म्हणून सांगावा. याला त्या यमपुरीच्या 12 महिन्यात जो काय त्रास होतो, त्याला जेवढे काही फटके बसतात एवढे तो मागची बायका पोरांची नावं घेतो की तुमच्यासाठी एवढं पाप केलं, खोटं नाटक केलं, पैसा कमवला. अरे बाबांनो, माझा विचार करा, माझ्यासाठी दान करा, पिंडदान करा, मला मोक्ष नाही, मी अधोगतीला गेलो. आणि हे 12 महिन्याचा प्रवास त्याला एवढा दुःखदायी होतो. त्याला कळून चुकतं की इथं आपलं कोणी नाही. मग तो अहोरात्र ओरडत चालतो, घरचे मात्र मजेत राहतात. काय केलं ते नाही, या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं. एकादश दिनीचे जे श्राद्ध, जे चतुर्था तृप्तिकर प्रसिद्ध, आद्य मासिक जे शुद्ध, वर्ष मासिक एकादश आदी मासाधिक शुद्ध मासिक प्रेत तुष्ट्यार्थाईशी सम्यक मासिके करावी पक्षी नायक आद्य मावसानी ग्रामपुरी दूत जाती प्रेत घेऊन पुष्पभद्रा नदी तेथे जाण आणि निवृद्ध प्रिय दर्शन अशी सुलक्षण यमपुरी. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 10 दिवस असा महिना जातो. 1 महिन्याने हा जीवात्मा एका ठिकाणी येतो, तिथं पुष्पभद्रा नदी वाहते, बाजूला मोठं वडाचं झाड असतं. पूर्ण 1 महिना झालेला असतो. घरचे वर्ष महिन्याचं मासिक श्राद्ध करत असतात आणि या जीवाला तिथं विश्रांतीला बसल्यानंतर काय घडतं ऐका. त्यापुढे विश्राम करविती जाये पुत्राधिकांचे स्मृती दुःखे जीव करे निचेते दूत त्या प्रति बोलती मग म्हणती कुठे तुझे धन, कोठे पुत्र जाया सुलक्षण, कोठे बंधू मित्र बंधुजन पूर्व पुण्याने प्राप्त धनजी. आणि त्यावेळेला हा मग बसल्यानंतर शांत बसतो का. 20व्या महिन्याने दिला पहिला मुक्काम, कुठं दिला, पुष्पभद्रा नदीच्या काठी. तिथं थांबल्यानंतर हरडत बसतो, मोठ्या मोठ्याने अवधन होतो बायका पोरांचं नाव घेऊन. तेव्हा ते यमदूत त्याला तिथं मारतात आणि म्हणतात अरे वेडा आहेस तू, कोणाची बायका पोरं, कोणाचे दंड, अरे आत्मा त्या परमेश्वराचा अंश, तू तिथं त्याचं चिंतन नाही केलं, आता कशाला आठवतो, हे तुझं कोणी नव्हतंच. पूर्वसहयोगाने आम्ही इथं जन्माला आलो, कोणाच्या गाठी कुठं होतील माहीत नाही, त्या परमेश्वरानं हे सगळं केलेलं आहे. कोण भाऊ, कोण बंधू, कोण बहीण, कोण काय हे नातेवाईक, हे सगळे शरीर संबंधाचे नाते. आणि कसे आहे ते तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलंय. अशी शरीर संबंधाची नाती जोडल्या की भोरड्या जसं शेताचं वाटोळं करतात तसे नातेवाईक करतात. राग धरू नका कोण, हे गाथेतलं प्रमाणे. म्हणजे भोरड्या काय करतात, ते पिकातली कणसं खाऊन जातात, दाणं खाली काय राहतात बोंडस, तेवढ्या करता शेताने शेतकरी निषेध केलेले का नाही. मग तसं नातेवाईक आपल्याला बुडवतात. शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताते, तुकाराम महाराजांची ओवी गाथेतली. ते म्हणतात शरीराचं नातं असं आहे की आपल्याला बुडवणारच आहे. त्यामुळे इथं कोणी कोणाचं नाही. खायला असलं तर म्हणतील नाना, नाही तर म्हणतील कशाला जायचं त्याच्याकडे, काय घेणं ते नाही. म्हणून इथं कोणी कोणाचं नाही. स्वतःच आत. इथं पाहुणे येत आपण 4 दिवसाचे, जायचं 1 दिवशी. आपल्याला प्रत्येकाशी प्रेमाचं सलोख्याचं वातावरण ठेवा, नामस्मरण चिंतन करा, भक्ती करा, कोणाच्या अंतकरणाला दुःख देऊ नका, हा बोध आहे गरुड पुराणाचा. आणि मग त्या जीवाला ते यमदूत सांगतात, म्हणती तुझे कोठे धन, कोठे पुत्र जाया सुलक्षण, कोठे मित्र बांधोजन पूर्व पुण्याने प्राप्त धनजी. अरे बाबा, कुठं तुझी बायका पोरं, कुठं घर, कुठं तू मोठ्या जहागिरीचं बोतान सांगत होतास, 100 एकरची बागायत सांगत होतास. कुठे तुझे 4-4, 10-10 पुत्र, फोन केला तर हजारो लोक तुझ्या सभेला येत होते, आता कुठे गेले. तुझं कोणी नव्हतं रे, भाभावलाच राजा, तुझं कोण नव्हतं. स्वप्नवत हे जग आहे, इथं तू माया जाळात अडकलास, तुझं कोणी नाही. ते त्वा नाही देशकाल पाहुणे, बापाना दिदले विप्राच्या पाणे, यास्तव्या तुझं लागुणी यातना मी भोगवितो. ते यमदूत सांगतात अरे वेड्या, तू जर कोणाला तांब्याभर पाणी पाजलं असतं, भुकेल्या जीवाला खाऊ घातलं असतं, आम्ही कशाला तुला मारायला यातना दिल्या असत्या.
तुझं कर्म तुला उभं राहिले म्हणून ते तुला आता भोगावं लागतं. इथं तुझं माझं काही नाही. यमगीताजी यमी आमा कथिनी इत्वा शुभत्पुका नाही किली ऐकणी भक्ती का नाही बैसरे नास्तिके भासले तुझ खरे यास्तव लौकिका आचार केला नत्वा हा धर्म आचरिला म्हणून क्लेशे तुझला करावे आम्हा लागते. बाबा रे, तू मृत्यू लोकामध्ये धर्म केला नाही, तुला सगळं खोटं नाटं वाटलं, काही नसतं, नास्तिकपणा होता. काही लोक म्हणतात ना देव नाही धर्म नाही काय नाही, ह्याला नास्तिकपणा म्हणतात. या नास्तिकांचं फार आले बरं का. त्यांना 12 महिने त्याचं कोणी सोडवणार नाही, त्याला कळेल तिथं. म्हणून तुकोबाराय म्हटले कळो येईल अंतकाळी प्राण प्रायणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सगळं. या आपलं कोणी नाही म्हणून देवाला आपलं करा. ऐशे प्रेत व्याकुलांतरा दूता आश्वासी ते समग्र दो मासिक ते साचर घेऊनी सौरीपुरा मग पावे. दुसऱ्या महिन्याला जीव आत्मा शौरीपुरामध्ये गेला. 2 महिने झाले. ज्याचे नाम त्रिपक्षिक ते होतशे मासिक पुढे नरेंद्र मुख प्रेत सम्यक पावतशे. हे 3ऱ्या महिन्याला हा जीवात्मा नरेंद्र मुख नावाच्या नगरामध्ये 16 पुरे आहे, त्यातल्या नरेंद्र मुखाच्या ठिकाणी आला. आणि गरुडा 12 दिवशी त्रिपक्षिकाने षण्मासे पूर्ण सत्वरी कुंभाशे प्रेतोदशे अगत्य किजे. त्या दिवशी न केल्या कुंभ दान दूत होणी कोपायमान शाप देते तेने करून कधी कल्याण न पावे करता. उदकाचा भाग दुतासी मिळत असे त्या दिवशी यस्तो यत्ने दिजे प्रेताशी न देता दुताशे दुःखाशी प्राप्त होय. भगवंत सांगतात गरुडा, म्हणून गेलेल्या माणसाच्या नावाने 10व्याला 13व्याला पाणीदानाचं महत्व आहे. अन्नदान तर तुम्ही करतात, पाणीदानाचं महत्व आहे. पाणी कसं दान करायचं? जे 4 खांडेकरी आहे समजा 13 जणांना 13 तांबे द्यावेच्या दिवशी 10 तांबे पाण्याचे भरलेले द्यावे, त्यांनाच दान करून टाकावे. त्यातलं पाणी प्यावं त्यांनी पंक्तीला आणि ते तांबे त्यांच्या घरी घेऊन जावे. हे दान झालं पाण्याचं. 10व्याला किंवा 13व्याला किंवा 3ऱ्या महिन्याला 6व्या महिन्याला पाण्याचं महत्व आहे, केलंच पाहिजे. पाणीदान भरलेला गडूदान करायचा. हे असं जर केलं नाही तर त्या जीवाला यमपुरीच्या मार्गामध्ये ते यमदूत मारतात. त्यांना म्हणतात तुझे घरचे बाकीचं सोनं नाणं संपलं, साधं पाणीदान करत नसेल, तुला काय रे आम्ही दया म्हणून करावी? तुला मोठापणा सांगत होतो, तुझ्या नावाने दान पाणी सुद्धा देत नाही तुझे घरचे. असं असतं त्याचं. नाही तर एखादा माणूस नाही का एखाद्याच्या घरी पाहुणा आला, तुम्ही आमच्या घरी यावं, तुम्ही आमच्या घरी यावं, आणि त्याच्या घरी तो चुकवून जावा. गेल्यानंतर घरच्यांनी पाणी नाही द्यावा, त्याला विचारावं पण नाही. म्हणजे आमका तमकाचं घर म्हणजे हेच आहे, तुम्ही कोण? त्याची बाहेरच विचारपूस. घरात नाही ना आता नाही, तांब्यावर पाणी दिलं नाही, तो नेमका परत भेटावं त्याला आणि ह्यानी बाळाया सुरू करावा. बा झालं तुझ्या ठापा. तुझ्या घरचे पाणी सुद्धा नाही दिलं, पाणी तर सोड घरात पण नाही आहे म्हणले. अशी तरा यमपुरीची. म्हणून गेलेल्या जीवाच्या नावाने दान झालं पाहिजे. 2 मासाचे मासिक जेवणा गंधर्व नगरी करी गमना 3 मासाचे अन्न प्रेत जीवन सुखी होय. 1 महिना झाला, 2 महिने झालं, 3ऱ्या महिन्याचा टप्पा पार करून प्रेत 4थ्या महिन्याच्या टप्प्यात पुढे पोचलं. पुढे शैलागमा यमदूत नेती येथे प्रेतावरी पाषाण वर्षते तेने दुःख पावे अते छत्रदाने निश्चिते पिढारे. आणि मग पुढे 4थ्या महिन्याच्या टप्प्याला शैलागम नावाचा म्हणजे पाऊस कळ्याचा डोक लागतो. तिथं धो 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 पाऊस कोसळत असतो. या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये पावसात भिजत चाललेल्या माणसाला एखादा कागद किंवा एखादी छत्री दान करावी. चतुर्थमासिक होता तेथे अन्न जेवणे जाय करोडपुरा तेथे पंचम मासिका ते होता कौचपुरा ते जातशे. 4था महिन्याचा टप्पा त्याचं जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर कुरुरपुरामध्ये 5व्या मुकामाला जीव गेलेला आहे कौचपुरामध्ये. ते उष्ण मासिक करावे अगत्य नैवेद्यक तेने करुणिकाई सुख नागांतका प्रेत पावे. इथं 5व्या महिन्याला उन्हाळ्याचा दिवस असतात. उन्हाळ्यामध्ये एखाद्याचं पाय भाजत जर कोणी चालला तर एखादी चप्पल द्यावी, फाटकी तुटकी जुनी पुराणी. कपडा कोणाला दान करावं? चांगली कपडे तुमच्या घरात असतील, पडून राहतील, तुम्ही वापरत नाही. एखादा खरंच उघडा चाललेला आहे, त्याला कपडा नाही, त्याला कपडा द्या. तुमचे फाटकं द्या ना, तरी तो आवडीने घालत.
तुमची तुटलेली चप्पल दिली तरी पाय भाजत चाललं त्याचं सुख मिळेल, त्याला गेलेल्या माणसाला ते पुण्य मिळेल. हे दानाचं असंच असतं. गरजवंताला दान झालं पाहिजे, भुकेलेला दान नाही. तर जेवण आलेल्याला खायला घातलं तर तो अर्ध्या ताटावर हात धुईल, नाही का, ते पाप पुण्य करायला गेलं तर पापच घडेल. ऐशे श्री भगवंत गरुडासी कथी सुत सांगे ऋषीशी विठ्ठल सुत साधू जडासे माधव भक्तीशी निवेदित. अशा प्रकारची ही कथा भगवंताने गरुडाला इथं सांगितलेली आहे. या अध्याय ईशान्मात पर्यंत याम मार्गेचे यातना कठीण ती कथा समस्त ऐकून यथास्थित सज्ञान नरे तैशेची कीजे. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे माशुकाख्यान चतुर्थाध्याय श्रीकृष्ण चरणी अर्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरास्तु. हरि ओम. शांती शांती.